Hi student, welcome to online platform of Vivekanand College, Department of Electronics. And in this lecture, we going to learn types of electronics communication. And these types are basically classified depends upon transmission modes, type of information, and distance of communication. So first one is transmission mode of communication. Second type is analog or digital signals. And third one is depends on the distance of communication, that is baseband or broadband. So let's start for the first type of electronics communication, that is transmission mode of communication. So transmission mode of communications again divided into two types. One is a simplex and second one is a duplex communication. So let's study first simplex communication. So simplex communication is nothing but one-way communication. That means in this communication we can transmit signal or we can receive signal, but we cannot perform both function at a time. That is, this type of communication is the unidirectional. We can either transmit or receive, but we cannot perform transmission and the reception. So best example is the radio. So whenever we are listening the radio, we cannot be transmit our signal to the radio. We only the listening. Again TV broadcasting. So in this TV broadcasting, they only transmit the TV signal. They cannot receive the signal from the us. म्हणजे हे जे काही सिम्पलेस्ट कम्युनिकेशन आहे याच्यामध्ये आपण फक्त एक तर ट्रान्समिट करू शकतो किंवा रिसीव्ह करू शकतो. पण टीव्ही ब्रॉडकास्टिंगचं जर एक्झाम्पल घेतलं तर याच्यामध्ये फक्त टीव्ही ब्रॉडकास्टवाले तुम्हाला फक्त सिग्नल ट्रान्समिट करू शकतात, पण तुमच्याकडून सिग्नल रिसीव्ह करू शकत नाही. तशाच प्रकारे आपण जर टीव्ही पाहत असो किंवा रेडिओ ऐकत असो, आपण फक्त टीव्हीचा सिग्नल पाहू शकतो, टीव्हीवर पिक्चर फक्त पाहू शकतो किंवा रेडिओची गाणी असतील, बातम्या फक्त आपण ऐकू शकतो, पण आपण त्यांच्याशी कम्युनिकेशन करू शकत नाही. सो दॅट इज अ सिम्पलेस्ट कम्युनिकेशन. नाउ नेक्स्ट इज द डुप्लेक्स कम्युनिकेशन. दॅट इज द टू वे. म्हणजे याच्यामध्ये आपण ट्रान्समिट पण करू शकतो आणि रिसीव्ह पण करू शकतो. पण याचे पुन्हा दोन टाइप्स झालेले आहेत. एक आहे हाफ डुप्लेक्स आणि दुसरं आहे फुल डुप्लेक्स. तर हाफ डुप्लेक्स मध्ये काय आहे, तर तुम्ही ऍट अ टाइम फक्त ह्या गोष्टी करू शकत नाही. तुम्ही ट्रान्समिट करू शकता किंवा रिसीव्ह करू शकता, पण विथ द सर्टन टाइम. म्हणजे तुम्ही ट्रान्समिट करत असाल तर फक्त ट्रान्समिट करू शकता आणि थोड्या वेळानं तुम्ही काय करू शकता तर रिसीव्ह करू शकता. तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल जे आहे हाफ डुप्लेक्सचं, तर एटीएम मशीन. तर तुम्ही एटीएम मशीनचं जर मॅक्झिमम स्टुडंटनं हे एटीएम मशीन हँडल केलं असेल, तर याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही कम्युनिकेशन करत असता त्यावेळेस पहिल्यांदा ते तुम्हाला विचारतं इन्सर्ट द कार्ड. म्हणजे त्यांना एक कमांड तुम्हाला दिलेली आहे आणि नंतर तुम्ही काय करणार आहे तर त्या कमांडला रिस्पॉन्स देणार आहे. म्हणजे सायमल्टेनियसली ते प्रोसेस होणार नाही. नंतर तुम्ही त्याचा पिन नंबर तुम्ही त्यामध्ये इन्सर्ट करणार. म्हणजे तुमचा पिन नंबर तिथे गेल्यानंतर पुन्हा ते तुम्हाला काय विचारणार आहे तर इन्सर्ट द अमाऊंट. अमाऊंट इन्सर्ट केल्यानंतर मग तुम्ही काय करू शकता तर तिथं अमाऊंट तुम्ही काय करायचे टाकायचे, मला किती पैसे विथड्रॉ करायचे. म्हणजे ही जी प्रोसेस आहे त्याचं कम्युनिकेशन झाल्यानंतर तुम्ही कम्युनिकेशन करायचं आहे. तुमचं कम्युनिकेशन झाल्यानंतर तो कम्युनिकेशन होणार, पण सायमल्टेनियसली कम्युनिकेशन होणार नाही. म्हणजे तुम्ही ट्रान्समिट करता डेटा आणि सायमल्टेनियसली तो ट्रान्समिट करतो डेटा, ही प्रोसेस होणार नाही. सो अशा प्रकारचं जे काही ट्रान्समिशन असणार किंवा कम्युनिकेशन असणार आहे तर त्याला काय म्हटलेलं आहे हाफ डुप्लेक्स. आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहिले असतील. पोलीस आहे, त्यांचे वॉकी टॉकीज वगैरे असतात. ओव्हर म्हणल्यानंतर पुढचा व्यक्ती बोलत असतो, पुन्हा त्यानं ओव्हर म्हणलं की हा पहिली पार्टी आहे ती त्याच्याशी कम्युनिकेशन करत असते. म्हणजे सायमल्टेनियसली दोघं कम्युनिकेशन करत नाही. पहिल्यांदा काय जे बोलायचं आहे, जो पहिला बोलणं झाल्यानंतर त्याचं डेटा ट्रान्समिशन झाल्यानंतर दुसरा जो आहे तो काय करणार, त्याचा डेटा ट्रान्समिट करणार आहे. मग त्यावेळेस तो काय करत असेल तर रिसिव्ह म्हणून काम करत असेल. आणि ज्यावेळेस तो रिसिव्ह करणार ट्रान्समिट करत असेल त्यावेळेस तुम्ही काय करत असणार तर रिसिव्ह म्हणून काम करणार. अशा प्रकारचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आहेत पोलीसमध्ये तुमचे वॉकी टॉकीज आहे, एटीएम मशीन आहे किंवा फॅमिली रेडिओ वगैरे आहे. तर दीज आर द एक्झाम्पल ऑफ द हाफ डुप्लेक्स कम्युनिकेशन. नाउ नेक्स्ट
इज अ फुल डुप्लेक्स कम्युनिकेशन. आता याच्यामध्ये सायमल्टेनियसली तुम्ही काय करू शकता, तर डेटा ट्रान्समिट करू शकता किंवा रिसीव्ह करू शकता. द मोस्ट इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन इज अ टू वे अँड इट इज रेफर्ड ॲज अ फुल डुप्लेक्स. तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, ट्रान्समिट पण करू शकता आणि रिसीव्ह सुद्धा करू शकता. बेस्ट एक्झाम्पल इज अ मोबाईल फोन किंवा तुमचं इंटरनेट आहे. तर इंटरनेटवर तुम्ही काय करू शकता, तुम्ही बोलू पण शकता आणि सायमल्टेनियसली तुम्ही काय करू शकता, तर एखादा पिक्चर डाउनलोड सुद्धा करू शकता. तर यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर सायमल्टेनियसली ट्रान्समिशन आणि रिसेप्शन ह्या दोन गोष्टी करू शकता. नंतरचा जो टाईप आहे अॅनालॉग अँड डिजिटल सिग्नल्स. आता हे जो टाईप पडलेला आहे, हा जो टाईप आहे हे कशावर पडलेला आहे, तर डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द सिग्नल. म्हणजे जो आपण सिग्नल ट्रान्समिट करणार आहोत किंवा रिसिव्ह करणार आहोत किंवा जो प्रोसेससाठी आपण सिग्नल घेतलेला आहे, त्या सिग्नलचं नेचर कसं आहे त्याच्यानुसार काय झाले, आता हा टाईप्स पडलेला आहे. तर दोन प्रकारचे सिग्नल असतात, एक आहे अॅनालॉग सिग्नल आणि दुसरा आहे डिजिटल सिग्नल. तर अॅनालॉग सिग्नल म्हणजे काय आहे की ज्याचे अँप्लिट्यूड जे आहे हे काय होत असते, सतत बदलत असते. त्याचं व्होल्टेज अँड करंट इज ऑलवेज चेंजेस विथ रिस्पेक्ट टू द टाइम. तर त्याचे एक्झाम्पल काय आहेत, साइन वेव्ह आपण पाहतो, नेचर ऑफ द साइन वेव्ह. सो दिस इज अ साइन वेव्ह. So its amplitude or current or voltage is always changes with respect to voltage. So this is a sine wave. Again second wave is a voice signal. So this is a voice. आपण जे काय बोलत असतो त्याच्यामध्ये कॉन्स्टंट काही गुण असतात, हे सतत काय होत असतं, तो बदलत असते. तिसरा जो आहे तो तुमचा टीव्ही सिग्नल. अशा प्रकारचा टीव्ही सिग्नल असतो, हा नेहमी काय होत असतो, तो बदलत असतो. म्हणजे नेचर जे अॅनालॉग सिग्नल आहे ते रॅन्डम कशा प्रकारचा असते, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कंटिन्युटी नसते, एक सूत्रपणा नसतो, ते काय होत असते, सतत बदलत असते. तर त्यालाच काय म्हणलेलं आहे, अॅनालॉग सिग्नल. नेक्स्ट वन इज अ डिजिटल सिग्नल. तर डिजिटल सिग्नल मध्ये काय असते, तर जो सिग्नल आहे त्याला फक्त दोनच स्टेप असतात. एक तर तो हाय असू शकतो किंवा लो असू शकतो. एक तर हाय असेल किंवा तो लो असेल. म्हणजे डिजिटल सिग्नल चेंज इन स्टेप्स. तो स्टेप मध्ये काय होत असतो, बदलत असतो विथ रिस्पेक्ट टू द टाइम. आणि डिजिटल सिग्नललाच काय म्हणतात, तर डिस्क्रीट सिग्नल सुद्धा म्हणतात. तर ह्याचे एक्झाम्पल म्हणजे काय आहे, तर तुमचा मोर्स कोड आहे किंवा हे या ठिकाणी तुम्हाला ते नेचर दाखवले आहे डिजिटल सिग्नलचं. सो दिस इज द डिजिटल सिग्नल. सो इट हॅव द सम हाय लो. अगेन दिस इज हाय, अगेन दिस इज हाय, दिस इज लो. तर यामध्ये फक्त दोन स्टेप्स आहेत, एक तर 0 असेल किंवा 1 असेल. दिस इज 1 0 1 0. सो दॅट इज नथिंग बट द डिजिटल सिग्नल. आणि तिसरा जो टाइप्स आहे इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनचा, तो आहे बेसबँड और ब्रॉडबँड कम्युनिकेशन. तर बेसबँड कशाला म्हणायचं आहे आणि ब्रॉडबँड कशाला म्हणायचं आहे. तर बेसबँड कम्युनिकेशन किंवा बेसबँड सिग्नल कशाला म्हणायचं आहे, तर बेसबँड म्हणजे काय, तर ओरिजिनल सिग्नल. म्हणजे तुम्ही जे काय बोलत असाल किंवा मी जे काय बोलत असाल, तो ओरिजिनल जो सिग्नल आहे त्याला काय म्हणायचं आहे, बेसबँड सिग्नल. जे ज्या ठिकाणी तुम्हाला ओरिजिनल सिग्नल जनरेट झालेला भेटत असेल तो म्हणजे काय असणार, तर बेसबँड सिग्नल. एखादा आपण सेन्सर घेतला, टेम्परेचर सेन्सर घेतला, त्याच्यापासून तुम्हाला जो काय सिग्नल मिळाला असेल त्यावेळेस तो काय असणार, तुमचा बेसबँड सिग्नल असणार. म्हणजे मी आता बोलतोय किंवा या ठिकाणी माझा एक आवाज, मशीन काय तर चालू आहे, त्या मशीन मधून जो काय आवाज येतोय तो सुद्धा काय असणार, तुमचा बेसबँड सिग्नल असेल. किंवा माझी जी काही बॉडी आहे त्यापासून काही सिग्नल्स क्रिएट होत असतात, ह्युमन बॉडी मधून सुद्धा काय होत असतात, तर सिग्नल्स क्रिएट होत असतात. आपण ECG वगैरे हे पाहतो. तर माझी बॉडी नॅचरल फॉर्म मध्ये जे काही सिग्नल क्रिएट करत असेल ते जे काही सिग्नल आहे तर त्याला काय म्हणायचं आहे, बेसबँड सिग्नल्स. ओरिजिनल, त्याच्यावर कुठल्या प्रकारची प्रोसेस आपण करत नाही, त्याला काय म्हणायचं आहे, तर बेसबँड. आणि असे जे काही सिग्नल आहे दे मे बी द अॅनालॉग मध्ये असू शकतात किंवा डिजिटल फॉर्मॅट मध्ये असू शकतात. आता दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे काय आहे, तर ब्रॉडबँड कम्युनिकेशन. आता हे ब्रॉडबँड मध्ये काय आहे, हा जो आपला बेसबँड सिग्नल आहे, मी जे काय बोलतोय किंवा एखाद्या सेन्सर कडून मला जो काय डेटा मिळतोय ओरिजिनल फॉर्मॅट मध्ये, ह्याला काही लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्स काय आहेत, हा जो माझा सिग्नल आहे, मी जे काय बोलतोय हे लॉंग डिस्टन्सवर जाऊ शकत नाही. ते किती जाऊ शकते, तर एक 100 मीटरवर जाऊ शकतो, 200 मीटर जाऊ शकते, 500 मीटर जाऊ शकतं. अजून जास्तीत जास्त मी मोठ्याने बोललो तर 1 किलोमीटर पर्यंत जाऊ शकते. पण ह्याच्या पुढे ते जाऊ शकत नाही. आणि जसा जसा माझा सिग्नल म्हणजे डिस्टन्स जाणार आहे सिग्नल, तसा तो काय होत जाणार आहे, वीक होत जाणार आहे, म्हणजे ॲट्युनेशन होत जाणार. सो दीज आर द लिमिटेशन फॉर द बेसबँड सिग्नल, ओरिजिनल सिग्नल. आणि त्याचे जे काही लिमिटेशन्स आहेत ते ओव्हरकम करण्यासाठी आपण काय करत असतो, काही प्रोसेस करत असतो. म्हणजेच काय होऊ शकतं की तो जो सिग्नल आहे, तो मी जे काय बोलतोय, माझा व्हॉइस जो आहे तो पुण्यामध्ये एखादा व्यक्ती असेल तो ऐकू शकतो.
एखादा सेन्सरचा जो डेटा आहे तो काय करू शकतो, तुम्ही रिसिव्ह करू शकतो. म्हणजेच काय करायचं मला, माझा जो काय डेटा आहे, माझा जो काय ओरिजिनल सिग्नल आहे तो काय व्हायला पाहिजे, लॉंग डिस्टन्सवर जायला पाहिजे विदाउट एनी ॲटेन्युएशन्स. मग त्याच्यासाठी आपण काय करत असतो, त्या ओरिजिनल सिग्नलमध्ये वी डुईंग सम चेंजेस. त्या चेंजेसला आपण काय म्हणतो, तर मॉड्युलेशन प्रोसेस. म्हणजे हा जो काही प्रॉब्लेम आहे, हे जे बेसबँड सिग्नल ओरिजिनल सिग्नल आहेत हे काय होऊ शकत नाही, लॉंग डिस्टन्सला जाऊ शकत नाहीत आणि जात असतील तेव्हा ते काय करतात, ॲटेन्युएशन करतात. आणि ह्या जो काय प्रॉब्लेम आहे तो ओव्हरकम करण्यासाठी आपण काय प्रोसेस करतो, ती प्रोसेस आहे मॉड्युलेशन. आणि नंतर जो मॉड्युलेटेड झालेला जो सिग्नल आहे तर त्याला आपण काय म्हणतो, तर ब्रॉडबँड सिग्नल म्हणतो, ब्रॉडबँड सिग्नल. ओके, तर अशा प्रकारचे हे काय आहेत, 3 कम्युनिकेशनचे टाइप्स आहेत. ओके, थँक्यू.